12 तासात जबरी चोरीचा गुन्हा उघड, सराईत आरोपीसह साथीदार अटकेत। मिरज शहर पोलीस ठाणे यांनी जबरी चोरीचा गंभीर गुन्हा अवघ्या 12 तासात उघड करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। वयोवृद्ध महिला आपल्या घरी असताना 2 अनोळखी इसमांनी पंचांग पाहण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला। त्यातील एकाने महिलेचे तोंड दाबून धरले तर दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटण जबरदस्तीने तोडून पळ काढला। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणेल गिल्डा यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी विशेष पथके तयार केली। सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत लिंगणूर येथील सराईत गुन्हेगार लक्ष्मण श्रीकांत नाईक व त्याचा साथीदार राहुल दगडू बनसोडे यांना अटक करण्यात आली। गुन्ह्यात वापरलेली बलेनो कारही जप्त करण्यात आली आहे। मुख्य आरोपीवर यापूर्वी जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल असून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी करीत आहेत। प्राथमिक माहिती आमच्याकडे जी आहे त्यानुसार सदर गुन्हेगारांनी आदल्या दिवशी सुद्धा येऊन जे जोडपं तिथे राहिला आहे ते भविष्य सांगण्याचं काम करतात। तर ते ज्योतिषी ऐकण्यासाठी आलेलो आहे अशा पद्धतीची बतावणी आदल्या दिवशी केली होती आणि रेकी केलेली होती। ही प्राथमिक माहिती आमच्याकडे सध्या आहे। दुसरा मुद्दा की यातील लक्ष्मण नाईक हा जो गुन्हेगार आहे हा रेकॉर्डवरचा आहे। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच परिसरामध्ये त्याच्यावर अशा प्रकारच्या गुन्ह्यांची सुद्धा नोंद आहे।